मी तर नेहमी नमस्कार करतो, पण आज मी जय श्रीराम म्हणतो. मुंगसाजी महाराज यांना सुद्धा आम्ही देव समजतो. जर मुंगसाजी महाराज हे मांसाहार करत होते, उद्या हे लोक त्यांचे देवत्व नाकारतील का? आज त्या 98% हिंदूंचा अपमान करत आहात, त्यांना तुम्ही कमी लेखत आहात. जय श्रीराम मित्रांनो, मी सूर्यपाल चव्हाण. माझ्या द थर्ड साइड विथ सूर्यपाल चव्हाण या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. कारण आज मला मनापासून वाटते की माझा राम हा संकटात आहे. माझ्या रामाला जिथे रावण बंदिस्त करू शकला नाही, तिथे कोणीतरी बंदिस्त करू पाहत आहे. मित्र, राम मंदिराच्या उद्घाटन दिनी या देशातील, या राज्यातील मटणाचे आणि दारूचे दुकाने बंद करायचा भाजपचा आणि हिंदुत्ववाद्यांचा विचार आहे. आणि त्यासाठी या शासनानं त्यांच्या भक्तांकडून तशी मागणी करायला सुरुवात केलेली आहे. यावर बोलताना श्रीराम हे बहुजनांचे होते, बहुजन हे मांसाहार करतात, प्रभू श्रीरामही मांसाहार करत होते. मग हे त्या दिवशी मटणाची दुकानं बंद का करायचं, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं. आणि त्याच्यावर एकच गदारोळ सुरू झाला. उन्माद चढल्यासारखे भक्त मंडळी ठिकठिकाणी निदर्शन करू लागले. ज्यांनी सकाळीच बारवर बसून दारू प्यायली, मटण खाल्लं, असे सुद्धा मैदानात येऊन आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करायला लागले. तर दुसरीकडे डोक्याला टिवेळा लावलेले, जानवे घातलेले राम भक्त मोठा आकाड तांडव करीत मैदानात उतरले. आव्हाडांना शिवाशाप द्यायला लागले. मित्रो, आज आपल्याला हे पाहायचं आहे की आव्हाडांच्या वक्तव्यावर एवढं चिडायचं कारण काय? प्रभू श्रीराम मांसाहार करत होते या एका विधानावरून एवढं संतप्त व्हायचं आणि ज्याच्यामध्ये यांना हिंदूंच्या देवतांचा अपमान वाटावा, हे याला कारण काय? मित्र, आपल्या धर्मामध्ये अनेक देवांना मांसाहाराचा नैवेद्य चढवला जातो. गौरी पूजेच्या वेळी गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. पश्चिम बंगालमधील तर ब्राह्मण मंडळी कधी कधी माशाचा नैवेद्य काही देवतांना दाखवतात. मग अशा वेळी आजच हे प्रकरण एवढं भडकायचं कारण काय? एकट्या जितेंद्र आव्हाडांचं नाही, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की श्रीप्रभू रामचंद्र क्षत्रिय असल्यामुळे मांसाहार करत होते. वंशावळीनुसार जर आपण पाहिलं तर श्रीप्रभू रामांना लवकुश नावाचे 2 मुलं होते. पुढे शल्य नावाचा त्याच याच्यातला एक राजा हा महाभारताच्या काळात कौरवांकडून लढलेला आहे. त्याच्यानंतर हे जर आपण पाहत गेलो तर पुढे या कुशाचे घराणे, लवकुशाचे घराणे हे राजपूत राजांपर्यंत येऊन पोचते. सिसोदिया, कछवा, चव्हाण असे हे काही राजपूत घराणे आहे. ते इक्ष्वाकू घराण्याशी आपला संबंध सांगतात किंवा आहे. भगवान गौतम बुद्ध या इक्ष्वाकू कुळातच जन्मलेले आहे. तर मित्र, या गोष्टींचा जर आधार घेतला तर श्री प्रभू रामचंद्र हे क्षत्रिय होते, एक क्षत्रिय राजा होते, हे सिद्ध होते. आणि क्षत्रिय
हे तर मांसाहार नेहमीच करत आलेले. मित्र, लढाया करायला काटक शरीर पाहिजे, ऊर्जा पाहिजे. ती ऊर्जा मांसाहाराशिवाय मिळू शकत नाही. त्यामुळे कोणताही सैनिकी पेशातला माणूस हा मांसाहार करतच असतो. मित्र, आम्ही जो राम मानतो, आपण जो राम मानतो, हा राम हा एक क्षत्रिय राम आहे. या रामाला एक सीता नावाची पत्नी होती, लक्ष्मण नावाचा भाऊ होता, लवकुश नावाचे मुलं होते आणि रावण नावाच्या एका दृष्ट ब्राह्मण राजाचा त्यांनी पराक्रम केला होता. हा आमचा राम आहे. पण ब्राह्मण साहित्यामध्ये तुम्हाला या रामाचा उल्लेख कुठेच आढळणार नाही. ब्राह्मण साहित्यात तुम्हाला रामो मार्गवेय वेय हा एक उल्लेख आढळतो. त्याचं स्पष्टीकरण इथे मी देत नाही, कारण अजून एक दुसरा वाद सुरू होईल. याचा अर्थ आपण याचा अर्थ काय होतो, हा रामो मार्गवेय म्हणजे काय, हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. त्यामुळे ब्राह्मण साहित्यात या रामाला कुठे स्थान नाही आहे. आणि ब्राह्मणांचा देव सुद्धा प्रभू श्रीराम नाही, तर परशुराम आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांना अभिप्रेत हा जो त्यांचा राम आहे हा मांसाहारी नसावा असं मला वाटते. पण आमचा राम हा क्षत्रिय राम आहे. आमचा राम हा बहुजन राम आहे. मित्र, दशरथ राजा जेव्हा शिकारीला गेला तेव्हा त्याच्या हातून श्रावण बाळाची हत्या झाली होती, अशी कथा आपण ऐकतो. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना कावाडीतून घेऊन तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघाला होता. त्याच्या आईवडिलांना तहान लागली म्हणून श्रावण बाळ नदीच्या काठी पाणी आणायला गेला. त्याच जंगलात राजा दशरथ हे शिकारीसाठी निघाले होते. सकाळपासून वनवन फिरून त्यांना शिकार मिळाली नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा कमंडलूत पाणी भरण्याचा आवाज आला, तेव्हा त्यांना असं वाटलं की कोणतं तरी जनावरच पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर आलाय. ते शब्दभेदी होते. त्यांनी बरोबर तीर चालवला आणि त्याच्यामध्ये जनावर म्हणून तीर चालवला आणि श्रावणबाळ त्याच्यामध्ये मृत्यू पावला. ही अशी एक स्टोरी सांगितली जाते. मित्र, जर राम मांसाहारी नव्हते, रामाचं कुटुंब मांसाहारी नव्हतं, तर राजे दशरथ शिकार करायला कशाला फिरत होते? तर असे काही जर आपण हे पाहिले तर प्रत्येक राजा हा याला शिकारीचा छंद होता आणि जे मांसाहार करत होते, हेच आपल्याला इतिहासावरून दिसून येते. मित्र, असंच काहीसं शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा करण्यात आलं होतं. शिवाजी महाराज मांसाहारी आहेत की शाकाहारी आहे याच्याबद्दल सुद्धा वाद निर्माण केला होता. आणि जेव्हा कधी म्हणण्यात येते की शिवाजी महाराज मांसाहार करायचे, तेव्हा सुद्धा हीच मंडळी भडकते. कारण यांना जसा श्री प्रभू रामचंद्रांना हे विष्णूचा अवतार म्हणून यांना पुढे करायचा आहे, एक ब्राह्मण देवाचा अवतार म्हणून पुढे करायचा आहे, तसंच यांना शिवाजी महाराजांना सुद्धा विष्णूचा अवतार म्हणून पुढे आणायचं होतं. पण हा त्यांचा डाव सुज्ञ मराठ्यांमुळे जमला नाही. मित्र, शिवाजी महाराजांचे जे कुलदैवत आहे तिथे सुद्धा भवानी माता झालं किंवा इतर ज्या गडावर देवता आहे त्यांना बकऱ्याचा बळी दिला जातो. करवीर संस्थानाचं जे देवस्थान आहे तिथे सुद्धा बकऱ्याचा बळी दिला जातो. शाहू महाराजांनी तर स्पष्ट त्यांच्या याच्यात लिहिलेलं आहे की त्यांच्या घराण्यातली जी देवी आहे तिला बिर्याणीचा नैवेद्य देण्यात यावा. मित्र, आणि एक घटना, जेव्हा शिवराज्याभिषेक होता, एक मोठा सोहळा होता, देशभरातील ब्राह्मण मंडळी तिथे गोळा झाली होती,
त्यावेळी हेनरी नावाचा एक इंग्रज आपला पत्रकार म्हणून त्याला आपण, हा तिथे राज्याभिषेकाला हजर होता, इतिहासकार. त्याला मांसाहार हवा होता. तेव्हा शिवाजी महाराजांनी भर राज्याभिषेक चालू असताना त्याच्यासाठी गडावर मांसाहाराची व्यवस्था केली होती. आणि गडाच्या खाली तर सर्रास मांसाहाराची दुकाने होती. म्हणजे याच्यावरून शिवाजी महाराज मांसाहार करत होते की नाही नव्हते करत, याच्यापेक्षा त्यांचं घराणं हे मांसाहार करत होते आणि शिवाजी महाराजांना मांसाहाराबद्दल कोणताच द्वेष नव्हता, हे स्पष्ट होते. तर मित्र, जसं काही कारस्थान शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलं, मला वाटतं तसंच कारस्थान हे श्री प्रभू रामचंद्रांबद्दल करण्यात आलं. प्रभू रामचंद्र हे आमचे देव आहे. आमची संस्कृती ही प्रभू रामचंद्राची संस्कृती आहे. प्रभू श्रीराम आमचे वंशज आहेत आणि त्यामुळे आमचं खानपान हे त्यांचं खानपान आहे, त्यांचं खानपान हे आमचं खानपान आहे. तर मित्र, अशा वेळी आमच्या संस्कृतीवर जर कोणी हल्ला करत असेल, आमच्या खानपानावर जर हल्ला करत असेल, तर तो एक आमचा अपमानच आहे. आणि श्री प्रभू रामचंद्र हे मांसाहार करायचे, यावर जर तुम्ही एवढे आक्रमक होत असाल, तर तुम्हाला याच्यातून हेच दर्शवायचं आहे की मांसाहार करणं ही वाईट गोष्ट आहे. मांसाहार नीच लोक करतात. मांसाहार करणारे अस्पृश्य आहेत, ते वाईट आहे. मित्र, या देशातील 98% जनता ही मांसाहारी आहे. जर श्री प्रभू रामचंद्र मांसाहार करत होते, याच्यावर जर तुम्ही एवढे भडकत असाल, याच्यात तुम्हाला तुमच्या धर्माचा अपमान वाटत असेल, तर तुम्ही आज त्या 98% हिंदूंचा अपमान करत आहात. त्यांना तुम्ही कमी लेखत आहात. मित्र, आज आपण पाहतो की मांसाहार करणारा एखाद्या कॉलनीत घर नाकारल्या जाते. मांसाहार करणाऱ्याच्या मुलांना शाळेमध्ये वेगळी ट्रीटमेंट दिली जाते, त्यांना कमी समजलं जाते. मित्र, जर याच्यातून तर उद्या अजून हे प्रमाण वाढेल की मांसाहार करणाऱ्याबद्दल एक द्वेष निर्माण करण्यात येईल. त्याच्या मुलाला शाळेत कुठेतरी एका बाजूला बसवल्या जाईल, कॉलनीमध्ये त्याला घर नाकारल्या जाईल. तर मित्र, देव तो देव, तो जसा होता तसं त्याला स्वीकारलं पाहिजे. जेव्हा देवांना आपण, आता उद्या पहा, गजानन महाराज, साई महाराज, मुंगसाजी महाराज यांना सुद्धा आम्ही देव समजतो. जर मुंगसाजी महाराज हे मांसाहार करत होते, उद्या हे लोक त्यांचे देवत्व नाकारतील का? कारण मुंगसाजी महाराज तर आताच्या काळातले आहे, ज्यांना आपण बहुसंख्य जनता ज्यांना देव मानते, आणि ते मांसाहारी होते, त्यांच्या गावातल्या प्रत्येकाला माहिती आहे. मांसाहारी नव्हते तर त्यांना मांसाहार प्रिय होता, मांसाहार. मग उद्या तुम्ही त्यांचं सुद्धा देवत्व नाकारा. मित्र, देवत्व हे कोणत्या खानपानावर आधारित नसते, त्या धार्मिक भावना असतात. फक्त इथं घोळ हाच आहे की हे सर्व देव यांना विष्णूंचे अवतार दाखवायचे आहेत. ब्राह्मणांशिवाय देव होऊ शकत नाही, हे या मंडळींना दर्शवायचं आहे. आणि त्यामुळे हा एवढा आकांड तांडव चालू आहे. आणि मित्र, जे बहुजन आहेत, जे क्षत्रिय आहे, ज्यांच्या घरी जे बऱ्याच वेळा मांसाहार करतात किंवा नियमित मांसाहार करतात, ते सुद्धा याच्यामध्ये या मंडळीची बाजू घेऊन आंदोलनात उतरतात. म्हणजे ते हे विसरले आहे की ते आपल्याला सुद्धा या मुळे कमी समजत आहेत. मांसाहार करणं म्हणजे एक तुच्छ गोष्ट हे समजत आहेत. मित्रो, यावर जितेंद्र आव्हाडांनी काल स्पष्टीकरण दिलं. एक प्रत्यक्ष माफी मागितली नाही, पण दिलगिरी व्यक्त केली. तसं पाहिलं तर जितेंद्र आव्हाडांची कोणतीही चूक नाहीये. जितेंद्र आव्हाड जे बोलले ते सत्य बोलले. आणि एकंदरीत सर्व पाहिल्यावर असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांना माफी मागायची सुद्धा नव्हती. कारण त्यांनी सांगितलंय, मी पुराव्यासहित बोलत नाही. आणि ज्या गोष्टीला पुरावे आहे, याच्यात वेदातही पुरावे आहेत.
आता या गोष्टीची चर्चा करत बसलं तर भरपूर वेळ लागेल आणि मी सांगतो जर कोणी कोर्टात गेलं तर कोर्टात सुद्धा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निर्णय लागू शकत नाही. फक्त एखादा आदेश मिळाला असेल पक्षाकडून की इलेक्शनचं वातावरण आहे, उगाच काही बोलू नका किंवा शिवसेनेकडनं दबाव आला असेल, त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना त्यांचे शब्द हे मागे घ्यावं लागेल. आणि दुसरं याच्यामध्ये एक असं आहे की राज्यामध्ये बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे. कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. बेकारी वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे. याच्यावरूनही शासनाला कुठेतरी लक्ष लोकांचं विचलित करायचं आहे. त्यामुळे लहान लहान गोष्टीचा भाऊ करायचा आणि वातावरण बिघडायचं की लोकांचं गोष्ट या जीवनावश्यक ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्याच्यावरून लक्ष विचलित झालं पाहिजे. एक दुसरा याच्या मागे असा उद्देश आहे की यांना लोकांचं ची संस्कृती, लोकांचं खानपान, लोकांचं राहणीमान याच्यात हस्तक्षेप करायचा आहे. याच्यावर त्यांना एक ठराविक लोकांची संस्कृती लादायची आहे. हा दुसरा जो मुद्दा आहे हा अत्यंत घातक आहे. म्हणजे तुमचा जो मूलभूत तुमचे अधिकार आहे याच्यावरच यांना गदा आणायची आहे. जर उद्या तुम्ही मांसाहार करायला लागले तर तुम्हाला जनता तुच्छ समजेल असं वातावरण एक यांना तयार करायचं आहे. मित्रो, कुठे एखादी मिरवणूक काढायची, मुस्लिम लोक दिसले की जय श्रीराम ओरडायचं. काय अर्थ आहे या गोष्टीला? श्रीराम कधी मुस्लिमांविरुद्ध होते? तेव्हा तर मुस्लिम धर्मही नव्हता. मग उगीच त्यांना चिडवलं, हे जय परशुराम का नाही ओरडत? त्यांना परशुरामाचा वापर करायचा नाही. त्यांना परशुराम म्हणून त्यांचं स्थान म्हणून त्यांना तसाच ठेवायचा आहे. आणि श्रीराम हे विवादास्पद व्यक्तिमत्व तयार करायचं आहे. मित्रो, या सर्व घटनांचा आपण एक बहुजन म्हणून, क्षत्रिय म्हणून एक आपण योग्य रीतीने अभ्यास करायला पाहिजे. आणि कालच सावित्रीबाई फुलेंची जयंती झाली. सावित्रीबाईंनी आपल्या लढायला शिकवलेलं आहे. जिजाऊ मातेने आपल्याला लढायला शिकवलेलं आहे. तर मित्रो, हे जो धुडकूस घालत आहे याला बळी न पडता आपण आपलं मत स्पष्टपणे मांडायला शिकायला पाहिजे. आणि यांच्या आपल्या संस्कृतीवर घाला घालायच्या, आपलं खानपानापासून सर्व गोष्टी बदलवायच्या प्रवृत्तीला आपण लगाम घालायला पाहिजे. इथे एवढंच थांबतो. नमस्कार.